लाडक्या प्राण्यांची करामती बघायला सज्ज व्हा. आता चेंबूरला नसून आम्ही आता उलवेला राहतो. तर हे आहे उलवेचं स्टेशन आणि घराची वास्तुशांतीची पूजा पण झालेली आहे. आणि सध्या मी एक मांजर उलवेला आणलेला आहे उलव्याच्या घरी. बाकीचे सर्व मांजर आपले चेंबूरमध्ये आहेत आणि चेंबूरमध्ये ते मांजर सुरक्षित आहेत. आणि आपल्या चंकीला तुम्हाला मी जसं तिकडं सांगितलेलं आहे की त्याला कोणीतरी ड्रॉप केलेला आहे, त्याला सांभाळत आहे, त्याला खायला प्यायला वगैरे देत आहे. तरीही तो त्या जुन्या घरात येतच असतो. आणि तिकडे सध्या चिंकी आणि अनन्या आहे आणि ह्या दोघी खूप छान आहे, एकमेकीला सांभाळून राहतात. आणि हे सर्व मांजरं जे मी दाखवत आहे ते सगळे चेंबूरचे मांजरं आहेत. यांना मी खायला प्यायला वगैरे द्यायची. तर खूप छान मांजरं आहेत. आणि तुम्हाला मी आता जुनं घर पण दाखवणार आहे. तर हे आपल्या जुन्या घरातले हे मांजरं आहेत आणि घर पूर्णपणे खाली झालेलं आहे. पाहू शकताय, पूर्णपणे खाली झालेले घर. सर्व सामान इकडं आणलं आहे उलवेला. आणि हे मांजरं तिकडं येतच असतात घरात. आणि घरात कोणी ना कोणी नातेवाईक आहेत जवळ आसपास, ते येऊन त्यांना खायला प्यायला वगैरे टाकतात. तर मी गेली होती त्यावेळेस मी त्यांना कॅट फूड वगैरे खायला दिलं. आणि हा आपला बबलू स्वतःला आता ॲडजस्ट करून घेतलेला आहे उलवेच्या घरामध्ये. तर पाहू शकताय, त्याला असं पट्टा लावून मी बाहेर फिरवते, कारण की त्यांना कसं बाहेर फिरायची सवय. आणि इकडं आहे ना खूप सारे डॉगीज पण आहे. त्यांना मी जसं मी चेंबूरला देत होते ना रात्री काय ना काय खायला डॉगींना, तसंच इकडं पण काय उरण ते मी रात्री जाऊन त्या डॉगींना खायला देते. तर आपला बबलू तर मस्त आराम फरमावतोय. आणि हा मस्त छान छान पुढे कॉमेडी आहे. हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. बाहेर खेळायला आणि खूप हुशार झालाय आपला बबलू. रात्री गेलेला एकटा तो बाहेर आणि पुन्हा लगेच आला. खूप वाट बघितली त्याची मी, त्याला बाहेर शोधायला गेले आणि शेवटी तो आला. आणि खूप छान वाटलं. बबलू आपला आता खूप समजदार झालेला आहे आणि मस्त पावसाळी वातावरणाचा बबलू एन्जॉय बी करतो. छान भिजून आला होता पावसामध्ये, आहे ना बबलू? बबलू ए बबलू, तू पावसात भिजायला गेलेला ना रात्री? बबलू अरे काय झोपा काढतो? काहीतरी झोप होती का नाही? किती झोपा काढतो बबल्या तू? होय रे बबलू? ए बेटा, एवढा का झोपा काढतो तू? हा, लेझी कॅट आहे तू? बघ माझं लेझी कॅट आहे. हा बघ माझं लेझी कॅट. लेझी कॅट आहे माहिती आहे, पण इतका लेझी कॅट नको बनूस. हा बबलू, बबलू चलो बॉल खेलेंगे, बॉल खेलेंगे बबलू. बॉल कुठे? बॉल कुठे आहे बबलूचा? चल थोडासा खेळ ना बबलू. आता कवर झोपून राहायचं बबलू? माहिती तो आळशी बिल्ला आहे, पण इतका बी नको आळशी बनूस. उठ चल, चल उठो. जा ना ग मालकीन, आई मला झोपू दे ना ग. कशाला सतवती सारखं सारखं? अरे कोण सतवतंय तुला बबल्या? काहीतरी बोलतो, मी तुला सतवते काहीतरी. जा ना ग मालकीन, आई मी राजा आहे. राजाची झोप जर पूर्ण नाही ना झाली मग मी उठून ना हंगामा करीन, असा माव 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 करेन ना तुमच्या लोकांची कानं दुखायला लागतील माझ्या आवाजाने. बापरे, मग झोप तू, झोपलेलाच बरं. तू झोपलेलाच बरं. झोप झोप उठू नको, झोप झोप. भूक लागली नको. कांदे नाही. चलो चलो सो जाओ सो जाओ आराम के साथ सो जाओ. ठीक आहे. उलवेला रात्री छान पाऊस पडलेला मस्त. हे बघा एकदम छान पाऊस पडला होता. सगळं डोंगर भिजलेत. जागोजागी ना इकडं बिल्डिंग बनत आहे. आणि बबलू आपल्या पावसामध्ये इथं एकटा बाहेर आला आणि इकडून तिकडं गेला वर, ह्या बाजूला गेला इकडं आणि इकडून पुन्हा उडी मारून आला. इतकं म्हणजे हुशार झाला आहे ना आपला बबलू, प्रमाणाच्या बाहेर हुशार झालेला आहे. आणि त्याला सर्व आता समजायला लागलं आहे. मला भीती वाटते की बाबा येते की नाही. आणि तर कसं डॉगी जास्त असल्यामुळे ना खूप भीती वाटते की बबलू कधी त्यांच्या भीतीने कुठे दुसरीकडे पळाला तर मला शोधायला मुश्किल होईल. मी हा विचार करते आणि त्याला खाली जाऊन देत नाही. पण कसं आहे, बबलू आपला ऐकत नाही. बबलू खूप नटखट पोरगा झालेला आहे. काय बबलू जा जा, कोण आले बघ बघ जा. No, 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 no. आवाज आला पटकन घरात घुसला. तशा त्याच्या हरकती असतात. अगं मालकीन आई, माझा मूड नाही आहे ग बॉल खेळायला. जा, तो बॉल ठेवून दे, नंतर खेळतो वाटलं तर. बाहेर खूप पावसाळी वातावरण आहे, मी नाही खेळत. काय झालं बबलू? काय विचार करतो बबलू? हे बेटा
काय झालं बाबू No, 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 no. बबलू, काय झालं कसला एवढा आवाज घेतला त्याला ठेव का अगं मालकी नाही, तू जवळ असल्यावर मी कसला विचार करणार आहे. मला वाटतं तू मला कॅटफूड आणून देईल म्हणून मी तुझ्याकडे लाडाने प्रेमाने बघतो, पण तुझं तर काही लक्षच नसतं. नुसतीच आपली बडबड बडबड करत राहती. जा अगोदर मला कॅटफूड आणून दे, मग मी बोलतो तुझ्याशी.